एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का बरं? कधी नसेल केली ना तर आता यानंतर करून बघा बरं का. शेवटपर्यंत आपल्याला साथ तेच लोक देतात ज्या लोकांना आपली जास्त काळजी असते. आपण कसे आहोत, काय आहोत याची जास्त काळजी वगैरे असते. ते लोक आपल्याला शेवटपर्यंत साथ देतात. ते लोक कधीच साथ देत नाही ज्या लोकांना आपल्यामध्ये काहीतरी फायदा काढून घ्यायचा असतो किंवा फायद्यासाठी त्यांनी ते आपल्यासोबत नातं ठेवलेलं असतं. ते काही काळापुरतेच आपली काळजी आहे असे दाखवतात, पण त्यामध्ये खरी काळजी दडलेली नसते बरं का. त्यामुळे या गोष्टींचा थोडासा विचार करा की ते फायदा आहे का काळजी आहे त्या नात्यामध्ये. ते जर एखादी नात्यामध्ये आपल्याला लक्षात आलं ना, समजून घ्या तुम्ही त्या नात्यामध्ये पूर्णपणे जिंकलेले आहात. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की सांगायचं. भाज्या कोणत्या? मेथी आणि काय नीट म्हणून व्यवस्थित मग. हे कोणती भाजी आहे? ही कोणती भाजी? आता काय म्हणलं त्याला अगोदर? मिती. ही मिती आहे, मिती. आणि हे कोणती? कोथिंबीर आहे, भाजी नाही ती. मग हेच काय करतात? ही कशात पण टाकतात आणि ह्याचं काय करतात? ही भाजी बनवतात त्याच्यात. अच्छा, आणि तुम्ही कोथिंबीर खाल्ली ना? हो ना. हां, आपण मेथी वगैरे खातो ना, तर राज कोथिंबीर खातो बघा. आता मेथी खायला लागलाय, पण आता इथली कोथिंबीर तोडून खाल्लाय. बघा इथला खाल्लाय. दिसायला खाल्ल्यावर काय होते? काय नाही, स्किन छान राहते, बॉडी छान राहते, हेल्दी राहते. पण कोथिंबीर नाही माहिती मला. मेथी खाल्ल्यास छान राहते, पालक वगैरे खाल्ल्यानंतर छान राहते. पालेभाज्या, हेल्दी फूडपेक्षा फ्रूट जास्त खायचं. चला आपण आता भाजी वगैरे हे करून घेऊया. हेल्प करशील का मला? हो. ओके. कॅरी बॅग वगैरे जे काही डबे आहेत ते घेऊन या प्लास्टिकचे. त्यामध्ये हे सगळं स्वच्छ करून ठेवू आपण निवडून. तर तुम्हाला मेथीची भाजी जास्त आवडते का सांगा बरं? आणि कोथिंबीर तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये भाज्यांमध्ये वगैरे टाकता का? किंवा खिचडी वगैरे बनवतो ना आपण त्याच्यामध्ये, तर मला खूप आवडते. जेव्हा पोहे वगैरे बनवतो आपण, खिचडी वगैरे बनवतो ना, तेव्हा पण खूप आवडते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, कसा वाटतो सांगा. राज काय बोलतो बघा आणखीन पुढे. चला तर मग करूयात भाज्या. दोस्त मला ना असं हे बांधलेलं असतं पेंडीला, तोडून घेते मी चाकून अगोदर. फ्रेश भाजी एकदम छान वाटतात ना उन्हाळ्याच्या. असं फ्रेश भाज्या आणि थंडगार फ्रीजमधून काढून स्वच्छ करायला किंवा भाजी मार्केटून वगैरे आणल्यानंतर पण छान असं. काय किती आणले पाणी याच्यामध्ये? थँक्यू, गुड बॉय. फ्रीजमधलं मिक्स करून आणलंस. उन्हाळा आहे ना आता, आपण थंड आणि गरम मिक्स करून पितो. म्हणजे नॉर्मल जे आहे ते आणि फ्रीजमधलं थंड. कोणी कोणी तसं करतं, तर कोणी माठामधलंच वगैरे पित असतं. तर आमच्याकडे माठ आहे, पण आम्ही ते ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही फ्रीजमधलं घेतो आणि नॉर्मली जे जारचं पाणी असतं ना ते घेऊन मिक्स करतो. हे करून घेऊयात. राज पण आपल्याला भाजी निवडू लागतो का बघूयात. काहीतरी आणले राज भाजी ठेवायला. फ्रेश आहे, स्वच्छ आहे आणि मोठे मोठे पानं आहेत का त्यामध्ये कुठलीच भाजी मिक्स वगैरे नाहीये. नाहीतर शक्यतो ना कधी पण मेथीची भाजी आणते ना त्यामध्ये गवत असतं कुठलं तरी, गाजरा गवत वगैरे म्हणतात. काही गवताची मला नावं माहिती, काही नॉर्मली दुसरे गवत पण असतात. तेव्हा खूप हे होतं. आणि मेथी पण बारीक बारीक पानाची असते.
मेथी पण बारीक वगैरे पाण्याची असते, बसा. ते काढता येत नाही लवकर. राजला पण मेथी निवडता येते. दाखव रे बाळ, काय करायला तू? मेथी जेवण करते बेस पण खायची हा. स्कूलला पण टिफिनला घेऊन जायची कच्ची मेथी. आवडते तुम्हाला ना? कसं तोडायचे तुम्ही? हे नाही. यामध्ये हरभऱ्याची पण भाजी आली बरं का. ती छान दिसायली तर मला खूप आवडते हरभऱ्याची. जेव्हा फ्रेश ताजी भाजी असते ना, आपण खुडतो शेतामधली, वाव किती मस्त आली हा. त्यांना आंबट लागते थोडीशी खायला, आता हे माहिती नाही. हे आंबट नाहीये, बहुतेक केलं ते सरकारी हरभरा म्हणतात ना तसं आहे. पण हे पण वेस्ट करणार नाहीये मी, हे पण घेणारे भाजी त्यामध्येच मिक्स करेल. छान होते हे पण डाळ टाकून वगैरे, किंवा अशी पण छान होते. हे कशाची सांग बरं? हरभऱ्याची भाजी म्हणतात ना याला. चणा वगैरे असतं बघ, आपण पुरण बनवतो त्या डाळीचं. पोळी बनवतो ना, तसं झाड आहे पोळीचं. पोळी तुम्हाला येते ना? इकडे या तुम्ही थोडस. पोळीचं झाड आहे. कशाचं झाड आहे? पोळीचं झाड आहे, पोळीचं. कशाचं असते हे? मेथी. याच्यात काय बनवते? भाजी बनवायची नॉर्मल. ती त्या पुरीची ते चण्याचं आहे, चण्याचं. काय बाहेर खायला पाहिजे राज? जास्त पालेभाज्या खायला पाहिजे ना? ही पण खायला पाहिजे, छोटे छोटे. पालेभाज्या खायला पाहिजे का नाही? सांग बरं मग तुझ्या सगळ्या फ्रेंडला, आपल्या फॅमिलीला. मला इथं काय आले? काही नाही, भाजी लागली. सगळं गालाला लावून घेतल्या राजने. काय जास्त खायला पाहिजे तुझ्या फ्रेंडला सांग. आता नाही असं खायचं जास्त, जेवण करतो वगैरे. जेवण करताना पाला खावा, काय पण खावा. काय होतं त्याच्यानं? काय म्हणलं? मध्येच आम्ही बंद केला होता फोन आल्यामुळे व्हिडिओ. पालेभाज्या खावा जेवण करताना. कवा पण खावा तुम्ही पालेभाज्या. तुमची शिरा असते गालावरची ती निघून जातात. स्किनवर, गालावर चट्टे आलेले निघून जातात असं राजला म्हणायचंय. कारण हा तुम्हाला असं का म्हणतोय माहिती का? कारण त्याच्या गालावरती 1-2 असे व्हाईट कलरचे चट्टे आलेले होते. आणि त्याला तेव्हा मी म्हणलं होतं की तू पालेभाज्या वगैरे खा, म्हणजे जास्त फूड काही बाहेरचं वगैरे खाऊ नको. आणि पालेभाज्या वगैरे खाल्ला, जास्त हेल्दी जेवण केलं तर ते लवकर निघून जाईल असं मी त्याला सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे तो तुम्हाला सांगतोय की पालेभाज्या खा. फ्रेंड्सला पण सांगा स्कूलमध्ये. चला तर मग सगळी मेथी आपण काढून घेऊ सगळी, आणि नंतर कोथिंबीर वगैरे हे करून मी ना फ्रीजमध्ये वगैरे ठेवत असते, जेणेकरून जेव्हा मला भाज्या वगैरे बनवायच्यात ना तेव्हा पटकन इझिली होऊन जातं. जास्त मेथीला कसं जास्त वेळ लागत असतं, एकेकाचे पानं वगैरे तोडून घ्यायचे असतात. आतमध्ये कुठली पण भाजी मिक्स असते. आणि जेव्हा मॉर्निंगला वगैरे आपण भाजी करायला जातो, म्हणजे स्वयंपाक करायला जातो ना, तेव्हा एकतरी स्वयंपाकाची टिफिनची घाई असते आपल्याला. मॉर्निंगचे सगळे कामं आवरायची घाई असते. त्या जर अशा भाज्या जर निवडायच्या म्हटलं तर एवढा वेळ काय आपल्याकडे नसतो. त्यामुळे अशा भाज्या मी दुपारच्या वेळी वगैरे किंवा संध्याकाळच्या टायमिंगला, जेव्हा माझ्याकडे इव्हनिंगला वेळ वगैरे असतो ना, तेव्हा मी अशा भाज्या वगैरे निवडत असते आणि ठेवून देत असते, जेणेकरून मॉर्निंगला लवकर होऊन जातं. तर असं तुमचे बाळ हेल्प करतात का? राज गुड बॉय ना, हेल्प करतो. अरे बघा असं तोडायचं, म्हणजे पण स्टार्ट होतं ना, स्टार्ट तिथून एक एक पाय नाही तोडायचं. तुम्ही करता ना व्यवस्थित, ते छोटे म्हणूनच करताय. हे बघा इथून असं जिथून स्टार्ट होतं ना. तर राजला सगळे कामं येतात बरं का, कारण राज गुड बॉय आहे म्हणून, है ना बाय? पहिल्यापासून हे बघ, इथून आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड. एक झाड घ्यायचं असं, फर्स्ट, सेकंड, जिथून स्टार्ट होतं तिथून थर्ड, फोर्थ, फर्स्ट, सेकंड. तर आम्ही उन्हाळ्यामध्ये प्रत्येक वेळेस जेवताना ताक तर पितोच, आम्हाला ताक लागतंच. चहा थोडंसं स्किप करतो, तसं तर मी चहा घेत नाही, पण कधीतरी असतं माझं. तुम्हाला माहितीच आहे कधीतरी म्हणजे कधी असतं ते.
तर जास्त आम्ही दही ताकाचा वापर करतो जेवणामध्ये आणि अशा पालेभाज्याचा थंड थंड पदार्थाचा, जेणेकरून ते आपल्या बॉडीसाठी पण चांगलं आहे. उष्णतेचा ज्याला प्रॉब्लेम आहे त्याने शक्यतो चहा तर स्किपच करा असं मला वाटतं. कारण प्यायला ना किती म्हणतो आपण मॉर्निंगला आज प्यायचं नाहीये पण पितो आपण. त्याचा त्रास आपल्याला दिवसभर सहन करावा लागतो. ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्याच्यापेक्षा ना मॉर्निंगला मस्त थंडगार लिंबू पाणी वगैरे घ्या. आणि जर तुम्ही जास्त वेळ चहा पित असाल तर एकदाच त्याची सवय ठेवा उन्हाळ्यामध्ये, कारण यावर्षीचा तर उन्हाळा खूपच कडक आणि भयानक दिसतो ना. त्याला सवय आहे चहाची, त्याचं तर खूप आवड आहे. नाही पित तुम्ही? चला आपण कॉफी पण नसते प्यायची, फक्त दूध प्यायचं असतं. कवा कवा पितो म्हणा. तुमचं बेबी पण असं कवा कवा पितो का? दूध प्यायचं असते. उष्णता असते चहामध्ये, चहापत्तीमध्ये उष्णता असते. कॉफी पण गरमच असते, पण कधीतरी ठीक आहे. पण उन्हाळ्यामध्ये नाही, दोन्ही ठीक नाही आहे, कॉफी किंवा चहा. त्याच्यापेक्षा दही ताक जास्त वापर करायचा जेवणामध्ये. ओके, पालेभाज्यांचा. छान गप्पा मारतो तू माझ्यासोबत, हो बा? सांगा ना. छान गप्पा मारतो. कसं मारतो? आता कसं बोलायचं? तुम्हाला छान वाटतं माझ्यासोबत बोलायला? अशा पद्धतीने माझ्याकडे सगळी भाजी झालेली आहे. आता मी हे ठेवून देते फ्रीजमध्ये, जेणेकरून मला पटकन मॉर्निंगला करता येईल. आता त्याच्या अगोदर मला हे करायचंय, मग दोन्ही एकत्र ठेवून द्यायचं. तर छान अशी कोथिंबिरी मी इकडून निवडून ठेवून दिली. कोथिंबिरी आणि मेथीची दोन्ही पेंडी सेम लेवलमध्ये होती. तर बघा इथं सगळं काही मी स्वच्छ केल्यानंतर एवढी कोथिंबिरी निघालेली. आणि हे काय आहे ना, जे पूर्णपणे खराब निघालेली. मेथीच्या जोडीमध्ये पण म्हणजे पेंडीमध्ये पण असंच झालेलं बरं का. दिसायला पालेभाजीच्या पेंड्या ना मोठ्या दिसत असतात, पण त्यामध्ये असं कमी भाजी निघत असते. तर आता हे छान निघालेलं आहे. चला, आपली कोथिंबीर वगैरे सगळं नीट करून झाली. आपण फ्रीजमध्ये ठेवलो आणि त्यानंतर आता आपण जेवण वगैरे करतोय. त्या दुकानामध्ये मस्त इकडे घेतलेली आहे गाजर, काकडी आणि पालेभाज्यामध्ये घेतलेली आहे इकडे आपण फ्रेश अशी मेथी. आणि इकडे घेतलेलं आहे वरण भात आणि इथे सांबर. हे वरण वेगळं आहे आणि हे सांबर वेगळं आहे. तर अशा पद्धती काय करतोय जेवण? सपा कराय वरण आणि भात घेतले राजू. तर चला मग गरमागरम भात, वरण, मेथी, सांबर, काकडी आणि गाजर दुपारचं जेवण. चला जेवण करूयात. मग फॅमिली, आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूयात. तर माझं छान असं जेवण झालं. आजच्या जेवणामध्ये नॉर्मली साधं भात वरण जेवण होतं आणि त्यासोबत जे काय होतं ते तुम्ही पाहिलं. याच्यानंतरच्या खूप छान छान आता रेसिपीज वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कंटिन्यू आमचे व्हिडिओज बघत राहा. आणि हो, व्हिडिओ कसे वाटतात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळ्याच्या थंडगार रेसिपी घेऊन येते पुन्हा. बाय.